हेलो आवाज थोड़ा बढ़िया हेलो हेलो थोड़ा आवाज थोड़ा देखा आवाज उतरा लेके जाता आपने बेटी हेलो 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 तर ऐका होते सज्जन माय बापू मौजे येळवत या पवित्र पावन भूमीमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव या निमित्ताने दोन भजनी मंडळाचा कार्यक्रम गणरायाच्या सेवेमध्ये आज दोन भजनी मंडळाचा कार्यक्रम आपल्या या भव्य नगरीमध्ये आयोजित केलेला आहे। त्या संतकृपा भजनी मंडळ म्हणजे भंडारकंड्याची वडी आणि गुरुकृपा भजनी मंडळ गुरुकृपा भजनी मंडळ कोळगाव आटाळा सेवेला सुरुवात झालेली आहे। सेवा करते वेळेस कुठलाही जाणून बुजून अपशब्द जाणार नाही, कुठल्या साधू संतांच्या ठिकाणावर चिकनपेक होणार नाही, जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे सकळच। आणि या गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सदस्य या गावातील आदी मान्यवर वर्ग सरपंच साहेब पोलीस पाटील साहेब गटामुक्तीचे अध्यक्ष पाणी पुरवठा अध्यक्ष माजी सरपंच सर्व मान्यवर वर्ग आणि माता भगिनी आणि पंचक्रोशीतून आलेले भजनी मंडळातील सद्भक्त प्रमुख असतील, टाळकरी असतील, वर्धकाचार्य असतील, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन 1 तासाची अवधी आम्हाला दिलेली आहे। 1 तासाच्या अवधीमध्ये जेवढं काही आम्हाला कार्यक्रम देता येईल आमच्या भजनी मंडळाचा मानस राहील। कदाचित सेवा करते वेळेस जर एखादा जाणून बुजून काही शब्द जाणार नाही तरी पण एखादा जर अपशब्द जर गेला तर आपण फार अंतःकरणाने क्षमा करा अशी अपेक्षा बाळगून मी माझ्या सेवेकडे वळतो। कुठल्याही कार्याच्या शुभ प्रसंगी कार्य भरपूर असतात, प्रसंग भरपूर असतात, पण शुभ कार्य म्हटलं ज्या भगवंताचं आम्ही वर्णन केल्यानंतर भगवंताला शरण केल्यानंतर जे आमचं कार्य जे परिपूर्ण पार पडते, साधू संत ग्रंथांनी ही जी परंपरा जी आम्हाला जी लावून दिलेली आहे त्या परंपरेला अनुसरून तर भगवंता तू कसा आहेस, आता भगवंत तू कसा आहे जर आम्ही जर विचार केला
भगवंताकडे काय नाही, भगवंताकडे परिपूर्ण आहे. तरी पण ज्यावेळेस एखादा भक्त भगवंता तुला परिपूर्ण पराने ज्यावेळेस शरण येतो त्यावेळेस त्याच्या कार्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये आलेली अडचण तू परिपूर्ण पार करणार तू आहे. जसं आम्हाला नदी पार करायची आहे, पहिलं टोकरे होते, टोकऱ्यात बसून जायचं होतं, त्याला आम्ही नाव म्हणत नाही. तसं पलीकड पैंजरागड जाण्यासाठी जसं आम्ही टोकऱ्याचा किंवा नावाचा प्रवास नावेमध्ये बसून आम्ही पैंजर गाठत गेलो, तसं भगवंता या संसाराच्या जन्म मृत्यूच्या रडगाड्यातून जे आम्हाला तू पार नेणार तू भगवंत आहे. म्हणून परिपूर्ण भगवंता आम्ही तुला शरण येणं या जीवाचा परम कर्तव्य धर्म आहे. म्हणून साधू संत महात्मे काय म्हणतात, देवा तुझी कृपा करुणा सिंधू होशी मायबाप आमचा बंधू साधना शीत जीवन सिंधू तोडशी भयबंधू काळपाश. आता बऱ्याच ठिकाणी प्रश्न पडते की पठाण गुलाल लावून घेते की नाही. बऱ्याच ठिकाणी प्रश्न होतो बोला. माझं एकदा येळीला कार्यक्रम होता, त्यावेळेस मुदखेडचे कमीत कमी 100-150 मुदखेडची मुस्लिम समाजाचे माणसं असतात. पण ही जी जागा कशी आहे, ही जागा म्हणजे ह्या जागा झाल्यानंतर ना हिंदू नाही, ना मुस्लिम नाही, ना कोणी नाही. ही जागा म्हणजे सनातन धर्माची एक जागा होती. पण कपाळाला गुलाल लावलं काय, न लावून घेतलं काय, एक मुद्दा. आणि गुलाल लावून घेण्या याच्या मागचा अर्थ काय आहे, कारण हे जे आज्ञाचक्र आहे आणि आज्ञाचक्रावर ज्यावेळेस आम्ही गुलाल लावून घेता त्यावेळेस जे ध्यान वाहिनीची शक्ती आहे ती शक्ती प्रगट होते. ते गमत कशी झाली, ज्यावेळेस सीता माता कुंकू लावून घेते वेळेस हनुमंतरायनं पाहिलं आणि हनुमंतरायनं पाहिल्यानंतर हनुमंतरायने विचारला सीता माता या कुंकवाच्या मागचं काय कारण आहे. तर सीता मातेने उत्तर दिलं की हे कुंकू लावल्यानंतर तुमच्या प्रभूचं आयुष्य वाटतं. आता तो भगवंत आहे तरी पण आयुष्य वाढते. आता पहिलं बाया कपाळभर कुंकू लावून गेल्याची बाई बरोबर आहे, कपाळभर कुंकू होतं, पण आता काय निघाली, टिकली निघाली म्हणजे परिवर्तन झालं. काही आता आम्ही जुने बाया बघता कुठे खेड्यामध्ये असं बोलतंय का 1 रुपयाच्या बंदी एवढं कपाळ भरून कुंकू राहते. आता ते म्हणजे आता फॅशन म्हणा, युगाचं परिवर्तन म्हणा, काही म्हणा, जी संस्कृती वरच्यावरी पुढे चालली. त्याचा हनुमंतरायानं विचार केला, जर एवढ्या कुंकवाने जर माझ्या भगवंताचं आयुष्य वाढ असेल तर मी परिपूर्ण अंगाला शेंदूर का लावून घेऊ नये. आणि परिपूर्ण हनुमंतरायानं आपल्या अंगाला पूर्ण शेंदूर लावून घेतलं. तत्वत हे गुलाल लावून गेल्या जागा म्हणजे ना इथं हिंदू आहे ना मुस्लिम आहे, फक्त सनातन धर्माचं कार्य दिलं. आता इथून आम्ही गेल्यानंतर वाटलं जर आम्ही कोणी लावतो म्हणत आम्ही लावून घेणार, का लावून घेणार. ही जागा हे जे भजनाची जागा आहे, कीर्तनाची जागा आहे, तिथं कुठल्याच प्रकारचा
समाज मी ह्या समाजाचा आहे कुठलाच विचार मला होत नाही. म्हणून ह्या गुलालाची शान एक शिवाजी महाराजांच्या राजगडावर. आता मी शिवाजी महाराजांचा फार मोठा भक्त आहे. भक्त म्हणण्यापेक्षा कमीत कमी एका 2 तास शिवाजी महाराजांवर मी न बघता कुठलंच न बघता 2 तास व्याख्यान शिवाजी महाराजांवर करतो. मी अख्ख्या जन्मापासून जन्माच्या अगोदर पासून एका शायराने काय लिहिलं, नाही आते माझी जाऊ के पेट को शिवराज, नहीं दिखता कोई हिंदुस्तान में हिंदू आज, नहीं दिखता कोई हिंदुस्तान में हिंदू आज, सबको पढ़ना पड़ती यहाँ पे नमाज, करना पड़ता यहाँ पे सबको सजदा, सबको करना पड़ता यहाँ पर सजदा. गीतेमध्ये यदा यदा धर्मस्य गलारी रभवती भारत अभ्युततरम धर्म तथात्मनम सर्जन परित्रायना साधवा दुष्कर्त विनाशकम धर्म संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्तीवर दुष्टांचा सहार वाटतो त्या त्यावेळेस भगवंताला अवतार घ्यावा लागतो. आम्ही देव पाहिला, आम्ही असं म्हणतात तो अगोचर आहेस, निर्विकार आहेस, अलक्ष्य आहेस, दीप्तिवान आहे त्या डोळ्या, पण आम्ही प्रत्यक्ष पाहिला. ते पाहिला म्हणजे 16व्या शतकामध्ये आम्ही पाहिला. एक थोडं वेळची व्यावधी आहे. एकदा राजगडावर शिवाजी महाराज एका मोहिमेवर गेले असता शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 53% मुस्लिमाची फौज होती. 53%. इतिहास साक्षी आहे. आता 100तून 53% जर मुस्लिमाची फौज असेल तर बाकीची इतर समाजाची फौज किती आहे? आणि राजगडाच्या शुक्रवारचा दिवस होता आणि शुक्रवारची नमाज असते 1:30 वाजता. जिजामाता राजगडावर फेरफटका मारते असते वेळेस एका किल्ल्याच्या भिंतीला पश्चिम दिशेला तोड करून काही मुस्लिम सैनिक नमाज पडत होते. ते जिजामातेच्या नजरेला पडल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही दिवसांनी मोहिमेवर आल्यानंतर जिजामातेने प्रश्न केला की शिवबा, आपलं सौराष्ट्राचं हे तोरण आपण हाती घेतलेलं आहे, पण काहीतरी आपलं चुकतंय. राजाने विचार केलं, अहो साहेब असं आमच्या हातून काय चुकतंय? आपल्या फौजेमध्ये मुस्लिम समाजाचे मावळे किती आहेत? महाराजांनी उत्तर दिलं, अहो साहेब भरपूर आहेत. आपल्या राजधानीवर मस्जिद नाही, आपल्या राजधानीवर मस्जिद नाही, त्यांना नमाज पढण्याचा अडथळा निर्माण होतोय आणि लवकरात लवकर मस्जिदीचं काम झालं पाहिजे. लागले शिवाजी महाराजांनी कारागीर आज्ञा दिली. आज सुद्धा राजगडावर जर कधी गेल्या तर बघा भव्य अशी सुंदर चिरपती मस्जिद आज सुद्धा साधलेला आहे. हे शिवाजी महाराजांची शिकवण. 18 पगड समाजाला एकत्र घेऊन चालणारे काय होतं? मोगल शासक, आदिलशाह शासक, निजामशाही शासक या शासनाने काय केलं? एखाद्या हिंदूला धरायचं तर मुसलमान व्हायलाच काय? तू मुसलमान व्हायलाच काय? प्रश्न करायचा त्याला. त्यानं सांगितलं नाही म्हणजे जागेवर मूठ एकडे आणि धड एकडे. पण कधी शिवाजी महाराजांना मुसलमानाला तू हिंदू व्हायलाच काय कधी विचारलं नाही. जसं मंदिराचं रक्षण केलं, जसं मस्जिदीचं रक्षण केलं, जसं गीतेचं रक्षण केलं, जसं पुराणाचं रक्षण केलं, जसं आपल्या आई बहिणीचं रक्षण केलं, तसं परकीय जातीच्या स्त्रीचं रक्षण केलं. म्हणजे हे सर्वप्रथम हे इतिहास आमच्या भारतातच नव्हे तर अख्ख्या जगामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास आपुलकीने आदराने शिकवला जाते. आणि हे शिकवण मुळच मी आज भजनाच्या संदर्भामध्ये पडलेला आहे. म्हणून देवा तुझी कृपा करुणा सिंधू होशी मायबाप आमचा बंधू साधला शीत जीवन सिंधू तोडशी भयबंधू काळपा. भगवंता तुझी कृपा केव्हा होते या भक्तावर? एक तत्व. तू आमचा मायबाप केव्हा होतोस? दुसरा तत्व. साधना शीत जीवन सिंधू तोडशी भयबंधू काळपा. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या काही दिवसा अगोदर दुर्योधन गेला भगवत परमात्मा श्रीकृष्णाकडे.
आणि काय वेळाने अर्जुन गेला. दुर्योधन जाऊन बसला कुठं उशाला आणि अर्जुन जाऊन बसला कुठं पायथ्याला. आणि भगवान गाढ झोपेत निद्रेत असते वेळेस काही वेळाने जाग आली. अर्जुन पायथ्याला बसल्याबरोबर भगवंताची दृष्टी अर्जुनावर पडली. आणि अर्जुना तू केव्हा आलास? हो देवा बरच वेळ झालं. दुर्योधन काय म्हणते, नाही अर्जुनाच्या अगोदर मी आलेला आहे. आपण तो आलास खरं पण माझी दृष्टी पहिलं अर्जुनावर पडली. काय काम आहे दोघांचंही? काय नाही आमचं युद्ध पेटले तुला तर माहितच आहे. देवान सांगितलं मी काय करू तुमचं युद्ध पेटले तर मला मी काय करणार? युद्ध करणार नाही काही नाही. मग सांगितलं बघ म्हणजे 11 अक्षौणीची सेना आहे ते कोणाला पाहिजे ते घेऊन जा आणि मला कोणाला पाहिजे तर मला घेऊन जा. मी युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही, काहीच करणार नाही. अर्जुनाला वाटलं ह्या एकट्याला घेऊन काय करावं. 11 अक्षौणी सेना मागितली. जसं जीवनामध्ये भगवंत आम्हाला देतात असं नाही, जीवनामध्ये प्रत्येक भगवंत आम्हाला आतुरतेने वाट बघतात की हा भक्त मला कधी प्रेमाने हात मारल. काय केलं दुर्योधनानं? 11 अक्षौणी सेना मागितली. मग अर्जुनाला विचार, अर्जुना आता मी एकटा उरलो नाही देवा तूच मला पाहिजे. जितने तारे गगन में होय उतने शत्रु कृपा करे रघुराज जिसका बालना बाका होय. आकाशामध्ये जेवढे चांदणे आहेत तेवढे जरी शत्रू झाले पण भगवंताची जर कृपा दृष्टी जर बघता राहिली तर त्याचं कोणी काही करू शकत नाही. म्हणजे हे साधना अशी जीवन थोडीशी भयबंधू काळपाट आमच्या मागाले आधी दैविक आध्यात्मिक असे जे आमच्या माग आधी भौतिक असे त्रिविध ताप लागलेले आहेत. अष्टपास आमच्या मागे यमाचे आहेत. या अष्टपासातून आम्हाला सुटण्यासाठी अति भौतिक तापातून सुटण्यासाठी भगवंता तुझ्याशिवाय आम्हाला इलाज नाही. तू कसा अगोचर आहेस म्हणून पुन्हा एका ठिकाणी महाराज सांगतात, जय जयाजी करू सिंधू तुझी अनादि सिद्ध भय बंधू. जय जयाजी करुणा सिंधू. करुणा म्हटलं की दया आणि सिंधू म्हटलं की सागर. असा तो असणारा भगवंता तू प्रेमाचा सागर आहेस. म्हणून
कला दाखवतात, पण काही माणसं असे निष्काम असतात, कुठल्याही कार्यामध्ये सहभागामध्ये होऊन आपलं सत्कर्म त्या ठिकाणी आपल्या परिश्रम आपल्या जीवनातला परिपूर्ण त्या ठिकाणी खर्च करतात. आम्हाला राहायला पांगरावच्या अशोकगुरुजीचा आमचा कार्यक्रम दत्तभक्त परायण आपल्या परिसरातील एक उगवता तारा आता पंचपदी ऐकली, फार सुंदर, खरोखर फार सुंदर आवाजामध्ये आमचे गणेश पाटील नरवाडे यांनी पंचपदीचं गायन केलं. मला फार सुंदर वाटलं, अभिमान वाटला. आवाज चांगला आहे, म्हणी चांगली आहे, ताळसूत्र चांगलं आहे. काही काही भजनाला मतार पण याले अजून ताळसूत्राचा अंदाज नाही. संत बागीर महाराज भजनी मंडळ या भजनी मंडळाचे प्रमुख माझे परमसनी मित्र गुरुबंधू आणि या परिसरामध्ये जर यायचं असलं तर आमचा पहिला फोन आहे गणेश पाटील. आम्ही इलाक्यामध्ये यालो वेदांत शिलादाचे गाडी अभ्यासक श्रीमान आदरणीय गणेशरावजी पाटील नरवाडे भजनीमंडळातील प्रमुख यांच्यातर्फे 101 रुपयाची संभ्रम भेट पाठवले. भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार आहे, धन्यवाद. आदरणीय प्रसादरावजी जळबारावजी पवार यांच्यातर्फे जळबारावजी पाटील पवार यांच्यातर्फे 101 रुपये संभ्रम भेट पाठवले. भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार आहे, धन्यवाद. वंदिला आदरणीय मारुतरावजी गंगाधररावजी अंजनीकर यांच्यातर्फे 51 रुपये संभ्रम भेट. आदरणीय शिवाजीरावजी पाटील पवार यांच्यातर्फे 51 रुपये संभ्रम भेट. आदरणीय पांडुरंग आता याच्यातले कोणते बोळ महत्वाचे ते तर येणारच होत. एक दिवस त्याने यमावर बसून हातामध्ये दोरी फास घेऊन त्याने येणारच होत, त्यांना सोडणार. त्याची तारीख फिक्सच आहे याची, पण कधी याचा आता म्हणजे न सांगता येणारा पाहुणा म्हणजे ते बोळाव. बाहेर दिवाळीला पंचमीला आला गेले शिदोरी घेऊन ते बोळाव वेगळे.
कार्यक्रमाचे वेळ जे आम्हाला आमंत्रित करते बोळा वेगळे आणि शेवटी संशनापर्यंत नेऊ सोडणार ते बोळा वेगळे. आदरणीय शंकररावजी दुर्वास ऋषी 60,000 शिष्य घेऊन त्या काम्य वनामध्ये द्रौपदी स्थळ अन्न मागायला आले. ते वनवासात होत्याची माय कोण 5 पांडवांनी सावी द्रौपदा. त्यावेळेस मोबाईल काही नव्हते, फक्त अंतराची हाक होती. द्रौपदीनं धावा केली, हे भगवंता कृष्ण धावा लवकरी माता रुक्मिणी भगवंताला भोजनाचा चाट समोरच्या स्थळ भगवंताला हाक आली आणि हाक आला भगवंताला, हे रुक्मिणी माझी बहीण संकटात आहे, मी तिथं जाऊन जेवण करतो. मी आता इथं मी तुझ्याचं जेवण करणार नाही. क्षणात भगवंत प्रकट झाले आणि दुर्वास ऋषी 60,000 शिष्य गण घेऊन ज्या नदीवर स्नानासाठी गेल्या तेवढ्याच काय द्रौपदीला काय असं संकट पडलं, काय करू दादा. वनवासाच्या मागे अडीच वनवास म्हणतात. दुर्वास ऋषी 60,000 शिष्य गण घेऊन इथं आम्हाला भोजन मागाले, पण तू काय चिंता करालीस. पण मला आधी भूक लागली, मला जेव्हा काय आहे त्याची वाट. द्रौपदी मध्ये दादा तुम्ही काय सांगतो पाहतो, त्या सूर्यदेवाने थाळी दिली होती, रोज आले येत गेले एक वेळ. त्याच्यावर एक भाजीचं कण चिटकरी नव्हतं, तेच भगवंताने खाल्लं, ठेकून दिलं. आता तू निवांत आहे आणि मायावी पांडव करून इतकं भोजन घातलं. त्या दुर्वास ऋषीला त्याच्या शिष्याला वकावं लागलं, कारण का अन्न हे पूर्ण कर्म जरी म्हटलं, पण दुर्जनाच्या घरचं अन्न खाऊ नये शास्त्र सांगते. कारण दुर्वास ऋषीनं दुर्योधनाचं अन्न खाल्लं, त्याच्यामुळे ते अन्न वकावं लागलं. कारण भगवंत बरोबर श्रीकृष्ण युधाच्या घरच्या कन्या खाल्या, पण दुर्योधनाच्या घरचा भूताच त्यागला. म्हणून भगवंताला हाक हे भक्त जे मारते की ज्यावेळेस भक्तावर संकट येतात त्यावेळेस भगवंत त्या भक्ताच्या सायेसाठी क्षणात प्रकट होणार. तो भगवंताच म्हणून कवी करताय घरामध्ये काय म्हणतो, आदरणीय गोपाळरावजी दुलाजी बोने बोईनवाड वेळेगावकर यांच्यातर्फे 51 रुपये संप्रभेट. कविलावाशी शेषरावजी मोतेवार राहणार येळवतकर यांच्या समर्थनात 51 रुपये संप्रभेट पाठवले. भेटूबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार, धन्यवाद.
पाटील नरवाडे बेटी बेटी मास्तर हा शेट्टी पाटील राहेरकर आमचे आधारस्तंभ यांच्यातर्फे 51 रुपये सप्लाय भेट आदरणीय माधवरावजी महिलाजी जोळगे राणा राहेरकर यांच्यातर्फे 51 रुपये सप्लाय भेट पाटील या भेटीबद्दल आभार धन्यवाद आदरणीय श्री हनुमान भजनी मंडळ राहेर या भजनी मंडळाच्या तर्फे 51 रुपये सप्लाय भेट आणि तसेच विठ्ठलरावजी लक्ष्मणरावजी पाटील नरवाडे तोरलेकर यांच्यातर्फे 51 रुपये सप्लाय भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार धन्यवाद कैलवासी संभाजी पाटील कदम यांच्या स्मरणार्थ 51 रुपये सप्लाय भेट पाठवल्या भेटीबद्दल त्यांच्या आत्म्यास परिपूर्ण शांती लाभावी अशी भगवत परमात्मा पांडुरंगाची प्रार्थना करतो पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे आभार धन्यवाद आणि परकर्त्याने पुरुषाच्या स्वयंगामध्ये जे जीव जे 4 खाली मध्ये प्रत्येक 4 आणि 8 मध्ये 4 आणि 8 मध्ये 84 लाख जे जीव योनीमध्ये जे जीव भटकाले सर्वांचा बाप आणि माय तू आहे तसं एका घरामध्ये एका मातेला 4-5 मुलं असतात कोणता भजन्या निघते कोणता डॉक्टर होते कोणता पिदाडा होते कोणता पाकिट पिलर होते पण आजी माय त्या मायला आपले लेकरं तुझे वाटत नाही जगामध्ये एकच असं न्यायालय आहे तिथं सर्वच काही गुन्हे माफ होतात तिथं सर्वच काही गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचं न्यायालय बघा आपण परगावात जर गेलो आपण जर परगावला गेलो आपण जर लवकर आलो नाही बायकोला वाटते येतील आता पण आपलं लेकरू घरी येण्यापर्यंत आई दाराकडे आणि रस्त्याकडे वाट लावून बघते आईशिवाय लेकराची काळजी कोणी घेऊ शकते आम्हाला कविता होती 10वीला मनी धीर धरी शोक आवारी जननी बेटे एकुलता एक होला बाळतीला होती फाशीची शिक्षा त्याला कवटाळून
वतन तिचा एक बाळ होता, लेकरू होता, त्याला इंग्रजांनी धरलं आणि फाशी शिक्षा देत असताना माता कवटाळली. तरी मुलगा म्हणजे आई, या जन्मामध्ये तरी मी तुझा मुलगा झालो, पण पुढच्या जन्मामध्ये 9 महिन्याच्या उदरामध्ये मी जन्माला येईल, तू धीर धर, हिंमत हारू नको. जीवनामध्ये आईचं प्रेम, आईसारखी दया आमच्या हदीसमध्ये सांगितलं आहे, माँ के कदमों के नीचे जन्नत आहे. कारण आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. आम्ही तर खरी नीतीनेमांचा आईवडा सेवा केली, आम्हाला पंढरपूरला, काशीला, माहूरला कुठं जायची गरज नाही. कारण का पूर्ण तीर्थ आईच्या जन्मामध्ये पूर्ण तीर्थ आहे. समजणाऱ्याला होईल, पण असं कसं झालं महाराज, बायकोला सलामच्या घरामध्ये घेऊन आणि मायबापाला फलाटाला झोपड्यामध्ये टाकून काय आम्ही प्रत्यक्ष आमच्या नजरेनं आम्ही पाहिल्या. ज्या आईला 9 महिने पोटामध्ये ठेवून मांडीचा पाळणा करून वाटामध्ये कोणी प्रसाद वाटला असेल तर ते पदाच्या गाठीमध्ये बांधून आणून आपल्या लेकराच्या मुखामध्ये घातलेली आई आम्ही प्रत्यक्ष पाहिल्या आमच्या नजरेनं. म्हणून हे भगवंत तुझं मायबाप सगळं जेवायचं, आम्ही तुझे नाही करू, अनंत गुन्हा झाला आमचा देवा, आता नको तू सारू, का नको सारू, जर हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही, झालाही शक्ती कठोरे गती, साडूनी पळती राणा पोरे, बैल मने करता मने, आजीले कर तुकुरिया, तुका मने माझे नव्हते कोणी, तुझं चित्रपाणी वाचुनिया, जाणे चुकाचे दिल्या घेतल्याचे. व्याकरणामध्ये आवाज कमी ठेवा, कारण जणे पुन्हा सुखापुरता आहे महाराज. आम्ही म्हणतात राजा घोडीवरले गोमाशा म्हणतात, का म्हणतात, हे सुखाचे दुःखाच्या तुकाराम म्हणतात का, तुकाराम म्हणतात काय सांगितलं, तुकाराम म्हणे माझे नव्हते कोणी, आता म्हणजे कोणी नाही, का कोणी नाही, कारण या भौतिक सुखामध्ये या जगचं सुख आम्हाला जरी पाहत असत तर हे अंतिम सुखामध्ये सहभागी होणार नाही. एकमेव भगवंता तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही. म्हणून माझे परमसनी मित्र हरिभक्त आणि दत्तभक्त कोणतं शिव करू, माझ्या आवडीला दोन्ही देतो पतिवादा तुमच्याकडे. दत्तभक्त मला काय, हरिभक्त मला आहेत. माझ्या कोळगावतील माझे परमसनी मित्र, माझे आधारस्तंभ आदरणीय हनुमंतरावजी पाटील कोळगावकर यांच्यातर्फे 100 रुपयाचे भेट पाठवले. भेटीबद्दल हनुमंतराव पाटलांचा भजनी मंडळाच्या तर्फे मनसे आभार, धन्यवाद.
म्हणून आज आपल्या सोबत आपल्या परिसरामध्ये भजनी मंडळ खरोखरच त्याही भजनी मंडळाचं माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे हार्दिक अभिनंदन. हनुमंत पाटील काय म्हणालो मी, ह्या कलियुगामध्ये या इंटरनेट काळामध्ये आजकाल मोबाईलचा प्रचार आणि प्रसार भरपूर होऊन गेला आहे. घरी बापाच कोण ऐकला चले, आईचं कोण ऐकला चले, कोणी कोणाच ऐकला, मोटरसायकल आणि मोबाईल बस झालं. आणि एक आधी तुम्हाला सांगतो मी, आता ज्या घरामध्ये मुली आहेत ते माय बाप आनंदात असतात, ते खुश असतात. आणि ज्या घरामध्ये मुलं लग्नाच्या बसले ते माय बाप फार चिंतामध्ये असतात. आता आम्ही कुठं फिरता बरं ठिकाणी म्हणतात, पटा साहेब तुम्ही एवढं फिरता हो, कुठं मुलगी आहे काय बघा. नाही खरंच एका खेडेगावामध्ये आम्ही जर बघितलं गणेश पाटील आकडा जर काढला आम्ही, तर एका खेड्यामध्ये 200-250 लग्नाची मुलं असतात. आज मुलीवाले मायबाप अतिशय आनंदामध्ये सुखानात, पण मुलं हा त्या ठिकाणी मायबाप अहो त्यांना घा जाण्याचं नाही हो, पोटामध्ये आनंद जाण्याचं नाही, काय जाण्याचं नाही, ह्याला उजवाव कसं. आदरणीय माझ्या येळवत येथील मर्दकाचार्य माझे परमसनी मित्र गंगाप्रसाद रावजी येळवतकर यांच्यातर्फे 51 रुपये भेट पाठवल्या, भेटीबद्दल आभार, धन्यवाद. हे फार मोठा आई वडिलांच्या समोर हा प्रश्न बिकट पडला. का पडला? त्याच्यामध्ये झाले 2 कारण. हे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील धडपड करायचं त्यांचं खरं आहे. एक मुद्दा सांगलो मला का आवडते की एक मुद्दा, आज आमच्या हिंदू समाजाची मुलं कोणी 12वी 15वी BA MA करून शासनाच्या नोकऱ्या नाही. आता 15वी 16वी शिकलेल्या BMA केलेल्या पोराला जर बापाने मला जा का शेताकडे नांगोर हाण म्हणतात, त्याला जमते का? जा तिप्पन लाव मला, तिप्पन जमते काय? वकराय जमते काय? काय करणार काय? आदरणीय देवदास स्वामी लक्ष्मणरावजी मारावार यांच्यातर्फे 51 रुपये भेट पाठवले, भेटीबद्दल आभार, धन्यवाद. आणि 20 वर्षाखाली जे गर्भनिदान झालं आजीमाय, 20-22 वर्षाखाली असा काळ गाजला. त्यावेळेस स्त्रीचं मुलीचं जर पिंड असलं त्यावेळेस पिंड पाडल्या गेले आणि मुलाचं पिंड ठेवलं, त्याचा परतभाव आज आम्हाला भोगावा लागला. अहो काय काय ठिकाणी पोरं 40, 45, 50च्या जवळ घेत लग्न नाही तो. इतकी बिकट अवस्था, अशी अवस्था कोणावर येऊ नये, खरंच येऊ नये, काय येऊ नये. पण आमची चूक, आम्हाला आमचीच माती, आमचीच माणसं असं कार्यक्रमाचं व्हायला. म्हणून ह्या धामधुमीच्या काळामध्ये भजनाच्या माध्यमामधून निघणं, मर्दनगा निघो, पेटी मास्तर निघो किंवा प्रमुख निघो, याही भजनी मंडळाचं माझ्या भजनी मंडळाच्या तर्फे हार्दिक स्वागत. आपलं भजनी मंडळाचं नाव अख्ख्या नांदेड जिल्हाच नाही तर परप्रांतामध्ये आपल्या भजनी मंडळाचं नाव नामाचा ध्वज पडतो अशी मी भगवंत पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना करतो. एक भजनासाठी एक चिंतनाचा विषय आहे. आता काहीतरी आता सोयरीकला बसल्यानंतर काहीतरी कोणतरी काहीतरी बोला किंवा नाव तरी काढा घेऊन म्हणतात, मुकट्या सोयरीक होईना, इकडल्या तिकडल्या गोष्टी निघतात. मग नंतर मग सोयरीकच्या गोष्टी, तसं एक विषय म्हणजे कसा एक चिंतनासाठी विषय होईल. तर संत महात्मे काय म्हणतात, ब्रह्म मायेचे विवरण करिता चुके जन्म मरण, संतास गेली शरण, मोक्ष पद लाभे, मोक्ष पद लाभे, मोक्ष पद लाभे. गणेश पाटील, हनुमंत पाटील काय मत आहे सध्याचं? ब्रह्म मायेचे विवरण करिता चुके जन्म मरण, ब्रह्म आणि माया. विवरण म्हणजे वेगळं, ब्रह्मालाही वेगळं करा आणि मायेलाही वेगळं करा. हे वेगळं केले काय होते? जन्म मरणाचा खेपा चुकते म्हणून असं संतांचं मत आहे. संतांचे गेली शरण, मोक्षपद लाभे. आता परिपूर्ण संतांना आम्ही शरण गेलं, ब्रह्म आणि माया हा दोघांना वेगळं केलं
आणि संतांकडे आम्ही जाऊन परिपूर्ण संतांना शरण केलं की या जीवाला मोक्ष पण लाभते. मोक्ष पण म्हणजे या जीवाचं मोकळीपणा झाला, इथं सुटका झाली, पुन्हा इथं येणं नाही. मग आता बर्मानी मायेचं विवरण करते वेळेस जन्मावर चुकवत असा तर बर्मानी मायेचं वेगळं पण आम्ही कसं करावं या संदर्भामध्ये आम्हाला दोन्ही मंडळाला चांगल्या प्रकारच्या याच्यावर एक आम्हाला चर्चा विशेष स्वादामध्ये आम्हाला बघायचं आहे. कुठंच गालबोट न लागता किंवा कुठं चिकलपेक न होता. आता कसं आम्हाला मतार पण यावे आणि काही काही वेळेस मला समजतात घरामध्ये मतार खरं बोलते, मला समजतात त्याचं भान गेले आरला म्हणतात. असं आता कमीत कमी अमर पाटील मजबी कमीत कमी 20 वर्षाचा कारकिर्दी क्षेत्रामध्ये निघून चले. आता गणेश पाटील पूर्ण बंद करावं अशी माझी अपेक्षा चलाली. बरं गेल्या वर्षी चलाली, पण आता तुमच्यासारखे फोन आले. आता मी राहतो नांदेडला, गावातल्या पुरांचा माझं पुन्हा आमचं काही सूत्र लागलं गेलं. आता इकडले तिकडले करून काहीतरी आता रायगावचे काकुळत केले. आता रोशनगावचा फोन होता, रोशनगावचे काकुळत करायचे, ते जोडीचा हनुमत पाटलाच्या गावचा फोन काकुळत करायचे कार्यक्रमासाठी. काय करावं काय मला सांगा बरं. आता शिवराज पाटील आज आता 14 तारखेला सीतापूरला कार्यक्रम आहे चिंतागुरी सोबत. आता शिवराज पाटील नाही तिथे. आता कोण ते कुणीकडे उडी मारण्याचा नियम नाही. कोणतं टाळकरी कोण कुणीकडे जायचं. टाळकला 10 जणांची आवतून आली. आताच भगवान पाटलाचा आवतून आले आमच्या सुभाष पाटलाला. ते किशोर पाटील नावच आहे माझ्या म्हणजे टाळकरी फोडायचे नाही. आता कसं करावं सांगा. त्याच्यासाठी कार्यक्रम घेणं इतकं अवघड होऊन चाललंय. म्हणून याच्यावर आम्हाला एक चिंतन आणि चांगल्या प्रकारच्या याच्यावर आम्हाला चर्चा करायची आहे चिंतनातून. तू का म्हणे सगळं देवा तुझे वाघमारे राहणार येळवकर याच्यात बेकाटो बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं त्या ठिकाणी शिक्षण हे वाघिणीचं दूध होय. कशाचं दूध होय? वाघिणीचं दूध. आणि शेळीचं गाईचं म्हशीचं दूध बघल्या, पण वाघिणीचं दूध आमच्या बघल्यामध्ये आलं. अण्णाभाऊ साठेने फक्त 1.5 दिवस शाळा शिकली. किती दिवस? 1.5 दिवस. 1.5 दिवसाच्या नंतर त्यांनी शाळेचं तोंड पाहिलं नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकशाही त्याच्या कादंबरी आम्हाला फकीरा कादंबरी आणि एक आम्हाला धडा होता दहावीला समशनातलं सोनं. बघा 1.5 दिवसाच्या शाळेमध्ये काय ज्ञान प्रदान झालं असं, काय प्रदान झाला असं. देण्यावाला देता तो छप्पर फाट गिफ्ट देत आहे. आता आमचे ब्राह्मणचे आनंद मामा अंगठे छाप माणूस गणेश पाटील आनंद मामा ब्राह्मणवाडीचे अंगठे छाप लिहिताय ना वाचताय ना तरी एकदम काटेकोट पुराण पाहिजे. एक नाव शोधायचं 10 वेळेस बघावं लागते त्यांना. म्हणजे कुठलं शिक्षण तरी पण पूर्ण तोंडीपट भजन म्हणतात. असं भगवंताची इच्छा जे भगवंताने ज्या भगवंताची जहात केली त्याला परिपूर्ण देऊन टाकलेला आहे. म्हणून कोबरा काय म्हणतात, मने तू का तू प्राण सखा तू जीवाला कसा सावते
आदरणीय गंगाधररावजी बाबूशराव काय आदरणीय गंगाधररावजी बाबूशरावजी कारागीर मागील वाडा यांच्यातर्फे 101 रुपये सफर भेट पाठवल्या भेटीबद्दल आभार होते धन्यवाद. कवरेवाशी शेषरावजी मामा गुरुकृपा भजनवाडचे अध्यक्ष यांच्या समर्थनात 101 रुपये सफर भेट पाठवल्या भेटीबद्दल आभार होते धन्यवाद.
आदरणीय दिगंबररावजी कमलाकर येळवणकर यांच्यातर्फे 51 रुपये समर्पित पाठवले भेटीबद्दल आभार धन्यवाद। द्यायचा आहे, नाही अजून नाही काय